हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू ब्लूम अँड ब्रू विथ एजे. मी अथर्व. आज आपण चाललेलो आहे नर्सरीला, विच इज वन ऑफ माय फेवरेट प्लेसेस टू गो. अँड आय हॅवंट बॉट प्लांट्स इन अ रिअली लॉंग टाईम. ऑलमोस्ट नोव्हेंबर और ऑक्टोबर 2024 पासून मी एकही झाड घेतलेलं नाही आहे. अँड इट्स जून 2025. सो आज आम्ही सर्व चाललेलो आहोत नर्सरीला टू बाय सम प्लांट्स. अँड व्हाईल आय एम गोईंग, I thought I should take you along with me on this journey, and we might also do a small plant haul. And when I say small, I'm very sure कि I'm not gonna go buy like one or two, but many plants. Let's see. And because I was this person who used to buy plants like every other week, आणि आता एवढा मोठा गॅप पडलेला आहे that I don't know what to expect from the plant nursery. And also I'm not used to filming in the front camera, so I don't know where I should look. I should look here probably. Okay. So come along, join with me. I will give you a tour of this nursery, and I will also show you what plants I buy. And let's go. Guys, आता just पाऊस पडायला सुद्धा चालू झालेला आहे. वातावरण is perfect. Let's go. And we have reached the nursery. सो ॲज वी एंटर, असा सगळं व्ह्यू आहे नर्सरीमध्ये आता आल्या. आणि इथं बाहेर मोस्टली सगळे फ्लावरिंग प्लांट्स आहेत. आय विल शो यू वन बाय वन. इथे असणारी ही अशी झाडं आहेत. हा पिंक कलरचा ॲलमेंडा इज वन ऑफ माय फेवरेट्स. आणि ह्याच्यामध्ये वाईन वाली व्हरायटी पण असते. अँड देर आर लाईक बुशवाली व्हरायटी असते ॲलमेंडामध्ये. ऑल्सो इथं काही हिबिस्कस आहेत, काही जास्वंदी आहेत. दिस रेड वन ऑलवेज कीप्स ऑन फ्लावरिंग. आणि मग इथे हे क्रिस्टीना प्लांट आहे. हे आपलं तगारीचं आहे रोप, जॅस्मिन, तबगारी जे काही बोलतो आपण त्याला. आणि त्या बाकी बरीच अशी झाडं आहेत. इथे सायकस आहे, हे आय थिंक इट्स कॉल्ड सायकस. आणि सोनचाफा वगैरे आहे. सो वी हॅव इवन मोर हिबिस्कस व्हरायटीज. आणि ह्याच्यामध्ये मतलब असे मोठं फ्लावरिंगचे जे टाईप असतं तशा टाईपचे असे हिबिस्कसचे बरेच कलर आहेत त्यांच्याकडे अवेलेबल. आणि देशी जे जास्वंदी असतात त्यामध्ये व्हाईट आहे आणि पिंक आहे. त्याची सुद्धा बरीच हेल्दी रोपं इथं अवेलेबल आहेत. इथे थोडं ओलिएंडर आहे, कनेर. अँड या साईडला आपल्याकडे मोगरा आहे आणि एक्झोराची बरीचशी रोपं आहेत. हे जी छोटी ग्राफ्टेड व्हरायटी येते त्या टाईपमधलं एक्झोरा आहे. क्रायझॅन्थमम आहे आपल्याकडे. त्यानंतर इकडे बरेचसे हे असे शोवाले जे आपण फोलिएज प्लांट्स म्हणतो ते आहेत. इथे कुंद्याचं झाड आहे. इकडे बोगनवेल आहे. अगेन एक्झोरा आहे. आय थिंक ह्याला सायप्रस बोललं जातं. सायप्रस आहे इथे. स्नो बुश वन मोर प्लांट, जे हेज प्लांट म्हणून यूज केलं जातं. अँड इट इज ऑलवेज दिस एव्हरग्रीन. आय मीन एव्हरग्रीन आणि व्हाईट, असं मतलब ग्रीन आणि व्हाईटचं एक छान कॉम्बिनेशन असणारे हा प्लांट. आपण या सेक्शनला येतो तसं इकडे बरेचसे रोजची व्हरायटी आहे आणि खूपच फ्रेश व्हायला भेटत आहे. तिकडे भरपूर कलरमध्ये अवेलेबल आहेत हे रोजेस. वाले आहेत ते देशी रोज असणार आहेत. त्यानंतर हे एक्झोरा जे मोठ्या साईजमध्ये होतात ते. काही मोगऱ्याची झाडं. हे छोटं कामिनी बोलतात आहे गेस ह्याला. अगेन एक्झोरा आणि बरेचसे हेज प्लांट्सची इथं व्हरायटी आहे. त्यानंतर हा नाग चंपा आहे आपला आणि हा आपला सोनचाफा. आणि इकडे देखील बरेचसे, म्हणजे हा जो सेक्शन आहे ते आउटडोअर प्लांट्स जास्त करून पाहायला भेटतात. आणि ती जी आपल्याला पिंक कलरची ही वाईन पाहायला भेटते त्याला आपण आईस्क्रीम वाईन असं काहीतरी त्यांनी नाव सांगितलेलं होतं मला. तर इथे आपल्याला ते सुद्धा पाहायला भेटत आहे. आणि खूपच मस्त ह्याला फ्लावर्स येतात. फोलियसचे प्लांट्स आहेत. काही क्रोटन आहेत आपल्याकडे. आणि इथं ड्रेसिना आहेत. अगेन बोगनवेल. असे बरेचसे ग्राफ्टेड केलेले पण प्लांट्स इथं पाहायला भेटतात. आणि हे बाहेरचं सेक्शन आहे, आउटडोअर सेक्शन. आणि असंच आतमध्ये जो सेक्शन आहे विच इज अगेन व्हेरी बिग सेक्शन टू एक्सप्लोर, जिथे सर्व प्रकारचे इंडोर प्लांट्स, त्यांचं वॉटर प्लांट्सचं प्रॉपगेशन चालू आहे. हे सगळे ग्राफ्टिंग केलेले सोनचाफा आहेत. अगेन तो आईस्क्रीम वाईन वन मोर. आणि मग जसं आपण इकडे बाहेर येतो तसं इकडे बाहेरच्या सेक्शनमध्ये सर्व जे आउटडोअर प्लांट्स असतात मोठेवाले, फळझाडांची जी काही प्रकार आहेत ना ते सगळे इकडे पाहायला भेटतील.
म्हणजे इकडं आणि फळझाडं प्लस असं फोलिएजवाले जे मोठे पाम्स असतात, एलिफंट पाम असेल, फॉक्सटेल पाम असेल, हे सर्व इकडं आहे. आणि इकडे बऱ्याच प्रकारची पेरूची झाडं असतील, रोपं असतील किंवा आंब्याचे बरेच 2-3 व्हरायटी किंवा जास्तच आहेत इथं. तसे आंब्याची रोपं 10 ते 12 प्रकारचे ह्या साईडला आंब्याची रोपं आहेत. त्यानंतर मग आपल्याला इकडे नारळाचे पण काही प्रकार पाहायला भेटत आहेत. ह्याचं पेरूचे रोपं आहेत. ॲव्होकॅडो सुद्धा आहे ह्यांच्याकडे. ॲव्होकॅडोची काही रोपं आलेली आहेत त्यांच्याकडे. तिकडे पोमोग्रॅनेट आहे, चिक्कूची रोपं आहेत. ओके, सो हॅलो एव्हरीवन, नमस्कार. तर मी डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे आणि आपल्यासोबत आहेत सागर सर, जे ह्या नर्सरीचे ओनर आहेत. आणि आता मी त्यांना काही प्रश्न विचारू इच्छितो. आणि त्यांनी पहिलं म्हणजे थँक्यू सो मच की तुम्ही मला वेळ दिला आणि मी हे नर्सरीचं टूर करू शकतो, कारण त्यांची परमिशन ऑब्व्हियसली. मी पहिली गोष्ट म्हणजे मी ह्या नर्सरीमध्ये गेले 6 ते 7 वर्ष झालं येत आहे. आणि मी प्रत्येक म्हणजे दर 2 आठवड्याला काहीही नवीन प्लांट्स आले की मी इथून काही ना काहीतरी घेऊन जात असतो. आणि माझं सुद्धा कलेक्शन मोठं आहे. माझे सगळे जे फ्रेंड्स आहेत, जे यूट्यूबवरती असतील, इंस्टाग्राम वाया बघत आहेत माझं सगळं प्लांट्स रुटीन, तर मग जिथून जे काही झाडं मी घेऊन जातो ते सर्व मी इथून घेऊन जातो. ऑल थँक्स टू सर आणि ह्या नर्सरीमुळे. तर मला पहिला प्रश्न त्यांना हा विचारायचा होता की आपण नर्सरीची सुरुवात केली ती कशी झाली आणि कधीपासून झाली, याच्याबद्दल काही शब्द. 2010 साली नर्सरीची आम्ही सुरुवात केली. ओके. माझं BSc बॉटनी झाल्यानंतर काही वर्ष मी जैन इरिगेशन किंवा रॅमको बायोटेक, HO गुगळे बायोटेक या कंपनीमध्ये जॉब केला. हां. केळी या पिकासाठी ॲग्रोनॉमिस्ट म्हणून मी काम करत होतो. ओके. त्याच्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करावा यासाठी 2010 साली मी नोकरीचा राजीनामा देऊन नर्सरी व्यवसाय सुरू केला. सर्वप्रथम मी टिश्यू कल्चर केळीच्या रोपांचा नर्सरी सुरू केली. प्रायमरी नेटपॉट आणून ते हार्डनिंग करून ते सेल आउट करत होतो. त्याच्यानंतर साइड बाय साइड लोकांची फळझाडांसाठी, इनडोअर प्लांट, आउटडोअर प्लांटसाठी मागणी जास्त वाढत गेली. मग नंतर त्याच्याकडे लक्ष केलं. ओके. त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं. मग साधारणपणे 2010 सालापासून आज अखेर आमचा हळूहळू प्रवास चालू आहे. ओके. मग जेव्हा सुरुवात केली तेव्हा तुमचा एवढा सगळा मोठा परिसर होता की म्हणजे तुम्ही हळूहळू ते वाढ करत करत नवीन रोपांची, नवीन विक्रेदार शोधून कसं तुम्ही चालू केलं हे सगळं? मी सुरुवातीला 10 गुंठे जागेत लीजवर जागा घेऊन 10 गुंठे जागेत केळीची नर्सरी सुरू केली होती. ओके. नंतर मी हळूहळू वाढवत आज माझ्याकडे 4.5 ते 5.5 एकर क्षेत्र आहे. त्याच्यातलं काही माझ्या मालकीचं आहे, काही ॲग्रीमेंटवर मी घेतलेलं आहे. ओके. आणि असा आपला नर्सरी व्यवसाय सुरू आहे. व्हेरी मस्तच. असं आहे की आपल्याकडे कोणत्या कोणत्या व्हरायटीमध्ये झाडं बघायला भेटतात हे व्लॉगमध्ये मी कव्हर करतच आहे, पण त्यांच्याकडून आपण ऐकूया की आपल्याकडे काय काय भेटतं. मोस्टली फळझाडांमध्ये आपल्या वातावरणात येणारे सर्व झाडं माझ्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्यात आपले जे नेहमी असणारे नारळ, आंबा, चिक्कू, पेरू, रामफळ, सीताफळ ह्या व्हरायटी आहेत. त्याच्याबरोबर माझ्याकडे ॲपल, ॲव्होकॅडो, लिची, केवी, रासबेरी, ब्ल्यूबेरी ह्या सुद्धा व्हरायटी सर्व उपलब्ध आहेत. त्याचबरोबर आपला तायवान पिंक पेरू, व्हाईट जांभळ, रेड जांभळ, एक्झॉटिक फ्रूट मधल्या ज्या व्हरायटी आहेत त्या सुद्धा सर्व आपल्याकडे उपलब्ध आहेत. ओके. म्हणजे आपल्याकडे फळझाडं सुद्धा आहेत. आणि फुलं झाडांबद्दल जे लोक गार्डनिंग फक्त फुलं झाडांबद्दल बोलतात, तर त्यामध्ये आपल्याकडे कशी व्हरायटी आहे इंडोर फुलझाडांमध्ये? फुलझाडांमध्ये माझ्याकडे इनडोअर आउटडोअरच्या मॅक्झिमम सर्व व्हरायटी उपलब्ध आहेत. इनडोअर मध्ये माझ्याकडे डायफन पासून, ॲग्लोनिमा पासून ज्या व्हरायटी आहेत त्या सर्व आहेत. आउटडोअर साठी तुम्हाला गार्डन साठी लागणाऱ्या किंवा इनडोअर साठी लागणाऱ्या सर्व व्हरायटी गार्डनच्या उपलब्ध आहेत. आणि कुंड्या वगैरे सुद्धा इथे आहेत. आणि आपल्याकडे लॉनचं जे कार्पेट भेटतं ते देखील इथं भेटेल, राईट? लॉनसाठी म्हणजे जरी तुम्हाला आहे. प्लस आम्ही काय गार्डनची कामं असतील, लँडस्केपिंग, तर आम्ही ते सुद्धा करतो. मॅक्झिमम आम्ही गव्हर्नमेंटची कामं सध्या करतो. नगरपालिका, रेल्वे, PWD यांची सुद्धा आमच्याकडे कामं आहेत. प्रायव्हेट जरी काही कामं असतील, बंगलोची डिझाईन्स, गार्डन, ते सुद्धा आम्ही करतो. ओके. आणि त्याचबरोबर मग आता आपण इथे आलोच आहे, आपण टूर घेणारच आहे बाकी सगळ्या फळझाडं, फुलझाडांची. तर मला शेवटचा प्रश्न हा विचारायचा होता की तुम्ही ह्याचं मेंटेनन्स कसं करता या सर्व रोपांचं? म्हणजे तुमचं काहीतरी एक शेड्यूल असेल ना, असं सीझन बदलला. आता माझा पर्स्पेक्टिव्ह बघितला तुम्ही तर हिवाळा आला की माझी काही रोपं मरतात,
उन्हाळा आला की काही आणि रोपं मरतात, पण मी तरीही ते लावत असतो, हे करत असतो. मग तुमच्याकडे एवढी सारी रोपं असताना त्यांचं इतकं छान कंडिशन मध्ये असतात, कधीही मी आलो तरी असं नसतं की एखादं रोप खराब कंडिशन मध्ये. नेहमी मला अतिशय छान कंडिशन मध्ये रोपं पाहायला भेटतात. तर मग हे तुमचं मेंटेनन्स शेड्यूल कसं आहे, किंवा ह्याच्याबद्दल तुमचं काही सिक्रेट आहे का की जे तुम्ही आम्हाला शेअर करू नाही, शकता? मुळात माझं शिक्षणच BSc बॉटनी असल्यामुळे पहिल्यापासून या क्षेत्राची आवड हा. आणि ज्या क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्रात काम करायला मिळालं त्याच्यामुळे अतिशय मनापासून सर्व काम आम्ही करत असतो. आणि हे मेंटेनन्स किंवा हे जो आमचं डेली रुटीन झालंय आता, एक अनुभवामुळं किंवा शिक्षणामुळं दोन्हीमुळं रोग किडी याचं व्यवस्थापन वेळच्या वेळी करणं, खतांचे डोसेस रेग्युलर देणे आणि सर्व स्टाफचा गेले 13 वर्ष माझ्याकडे 90% स्टाफ तोच आहे. तोच आहे, बरोबर. आणि त्याच्यामुळे माझ्यापेक्षा स्टाफलाच एवढी माहिती झाली की माझ्या आधी ते सगळी काळजी घेत असतात. घेत असतात. त्यामुळे सर्वांच्या सहकार्यामुळे आमचं अतिशय व्यवस्थित सुरू छान आहे. चालू आहे. आणि मला ह्यांच्याकडूनच आता ते तुम्हाला पत्ता सांगतील एक्झॅक्टली काय आहे, आणि हा पत्ता मी डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट सेक्शन मध्ये पिन करतो, म्हणजे तुम्हाला काही अडचण आली की तुम्ही इथे संपर्क साधू शकता. तर सर प्लीज. आमचा पत्ता राजमाची, कराड विटा रोड, सुरली घाटाच्या पायथ्याशी, मोकाशी कॉलेजच्या समोर, तालुका कराड, जिल्हा सातारा. ओके, पुष्कर बायोटेक नर्सरीचं नाव आमचं. ओके. आणि मोबाईल नंबर किंवा कार्डचा जो काय असेल ना इन्फॉर्मेशन, ते मी त्यांचं कार्डचं स्क्रीनवरती फोटो वगैरे काहीतरी ऍड करेन. आणि थँक्यू सो मच, तुम्हाला धन्यवाद. भेटल्यावरती मला खूप छान वाटलं. आणि आता आपण बाकी सर्व टूर कम्प्लीट करूया. थँक्यू. दिस इज गोइंग टू बी लाईक अ व्हेरी लॉंग व्हिडिओ, सो विल प्रोबॅबली स्प्लिट इट इन 2 पार्ट्स. बरेचसे फळझाड आहेत आणि वातावरण अतिशय छान आहे. इथे साईडलाच डोंगर सुद्धा आहेत. आणि लुक ॲट दिस. हाय हाय डॉगो, हाय. आपण आधी पाऊस नाहीये तोपर्यंत बाहेरचा जो एरिया आहे तो दाखवूया. आणि इथं जेवढा एरिया आहे ना, तसंच पलीकडे पण थोडं अजून आहे बाहेरचे, म्हणजे आउटडोर प्लांट्स आहेत, फळझाड आहेत. लुक ॲट दिस चाफा. हा चाफा मला अतिशय आवडतो, रेड कलरचा. आणि मी सुद्धा माझ्याकडे एवढं इनफ स्पेस असेल तर अजून एक घेऊन जाणार आहे. माझ्या घरी ऑलरेडी व्हाईटवाला चाफा आहे, 1-2 रोपं, आणि त्याची बरीच मोठी होत आली आता झाडं. आणि हे फायकस बेंजमिना आहे आपल्याकडे. अँड देन आपल्याकडे इथं हे, आय थिंक दिस इज कॉल्ड पेंटास और समथिंग, द करेक्ट नेम आय ॲड ऑन द स्क्रीन. आणि चिंचेची रोपं सुद्धा दिसत आहेत, आणि अशी बरीच झाडं आहेत. अँड हाय सानवी, हॅलो. लुक ॲट दिस बिहाइंड द सीन्स, कॅरिंग द ट्रायपॉड. आणि आता पाऊस पडत आहे तर आपण आतमध्ये जाऊया. शीट असते किंवा हे असं शीट म्हणू शकतो आपण. तर मग हे लॉन सुद्धा इथे बरंच भेटतं आपल्याला. आणि इकडे आपल्याकडे ओके, एक्साइटमेंट, पीक एक्साइटमेंट. तर मग इथे बिगोनिया आहे आपल्याकडे. बिगोनिया आहे, वॉन्डरिंग जू आहे, कॅक्टसच्या काही व्हरायटी आहे. आपले अरेलियाची मोठ्या साईजमध्ये रोपं अवेलेबल आहेत. परत इकडे इरॅन्थमम्स आहे आपला, मॉन्स्टर आयडन सोनाई आहे, पर्पल हार्ट प्लांट आहे, अगेन सायप्रस आय थिंक दिस इज कॉल्ड. परत पॅन्डनस जे खूप पॉप्युलर आहे इन टर्म्स ऑफ लँडस्केपिंगसाठी, जे अतिशय पॉप्युलर आहे, हे पॅन्डनसची बरीचशी रोपं आहेत. परत आपल्याकडे युफोर्बिया आहे इकडे. त्यानंतर मग आपल्याकडे लिलीचे काही प्रकार आहेत. आणि त्यानंतर इकडे आपल्याकडे मोठा मॉन्स्टेरा डेलिसिओसाची पण रोपं अवेलेबल. अँड देन जेवढं फिरेल तेवढं कमी आहे ही नर्सरी. आणि इकडे कॅक्टस आहे, ते फिश बोन कॅक्टस, विच इज अगेन व्हेरी पॉप्युलर. दिस इज पाईन कोन जिंजर, आय गेस द इझिएस्ट प्लांट टू कीप अलाइव्ह. ओके. आणि मग अशा हँगिंग प्लांटर्समध्ये पण बरीचशी व्हरायटी आहे आपल्याकडे. अँड देन काही वाईन्सच्या व्हरायटी आहेत. अगेन आपल्याकडे ते ॲलामेंडाचा जो वाईन टाईपमध्ये असतो ते वालं तिथे पाहायला भेटेल. इथे हे फुटबॉल लिलीची रोपं आहेत. अगेन बऱ्याच प्रकारचे हे फिलोडेंड्रॉन्स आहेत. आणि आपलं मनी प्लांट जे मॉस्कोला लावलेलं रेडीमेड रोप हवं असेल तर ते देखील इथं अवेलेबल आहे. आणि आपल्याकडे वॉन्डरिंग ज्यू किंवा आपलं हे क्रीपिंग चार्ली जे वाईन असतं ते, असे सिंगोनियम हे वालं. परत दिस इज आय थिंक, ह्या सिंगोनियमचं मला पर्टिक्युलरली नाव आठवत नाही, बट दिस व्हरायटी इज हिअर. परत हे आपलं कॅक्टस. अँड देन दिस इज पोथोज, वॉन्डरिंग जू, असं बरंचसं आहे. आणि इकडे पण ह्या सेक्शनला अजून इंडोर प्लांट्सचं व्हरायटी आपल्याला अवेलेबल आहे. हे छोटेवाले अरेलियाची रोपं अवेलेबल आहेत. पर्पल हार्ट प्लांट, हे फिलोडेंड्रॉन,
गोल्डन वालं जे येतं ते, परत हे शफलेराचं व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहेत. रोयो प्लांट अनादर बिगिनर फ्रेंडली प्लांट आहे, कोलियस आहे आणि सिंगोनियम वगैरे बरेचसे हँगिंगमध्ये ह्यांनी रेडीमेड रोपं, सॉन्ग ऑफ इंडियाची रोपं आहेत त्यांच्याकडे. परत सनसवेरिया अगदी बॅगमध्ये हवं असेल तर बॅगमध्ये भेटेल, किंवा आपल्याला जरी सॅन्सवेरिया पॉटमध्ये हवा असेल ते सुद्धा इथं भेटेल आणि त्याची बरीचशी व्हरायटी आहे. अगेन इथं फिडल लीफ फिग आहे. फिडल लीफ फिग अगेन खूपच पॉप्युलर इंडो प्लांट, इंडो कमिक आउटडोर प्लांट. अँड दिस सॅन्सवेरिया, आय थिंक याला ब्लू वेल काहीतरी बोलतात, सॅन्सवेरिया समथिंग लाईक दॅट. अँड इट इज ऑल्सो वन ऑफ माय फेवरेट्स अँड आय विल गेट वन ऑफ दीज. देन अगेन इथं पाईन कोन जिंजर आहे. अँड देन दिस इज कोलियस. आणि इकडे सुद्धा बरेचसे ॲग्लोनिमा व्हरायटीज आहेत. अँड देन दिस इज आपलं चायना डॉल ट्री आहे. आणि आपलं असे बरेचसे प्लांट्सचं व्हरायटी आपल्याला पाहायला भेटते. साईडला आपल्याकडे छोटे छोटे फ्लावरिंग प्लांट्स पासून जे आपले सॅन्सवेरिया असतील, ॲलोव्हेरा असेल, फिलोडेंड्रॉन असतील, हे असे क्यूट लिटल सॅन्सवेरिया ज्याला मार्जिनला काहीतरी डिझाईन आहे, किंवा स्मॉल साईजमध्ये आपले जे पोथोज आहेत, मार्बल क्वीन पोथोज, अशी व्हेरायटी इकडे आहे. कॉर्डिलाईन्स आहेत इकडं. मी कुठेतरी कॉर्डिलाईन चॉकलेट पिंक पण पाहिलं होतं. हे कॉर्डिलाईनच्या काही व्हरायटीज आहेत. इथं फर्न्सच्या व्हरायटीज आहेत. अरेलिया हा डार्क कलरवाला जो कॉर्डिलाईन येतो, झीझी प्लांट अवेलेबल आहे. दिस सेक्शन यू गाईज, तो फिलोडेंड्रॉन बल्ब मार्क्स इज लिटरली लुकिंग ॲट मी. इट इज सो हेल्दी अँड लश ग्रीन. असं रेडीमेड प्लांट्स जर तुम्हाला कुठे सेटअपला हवं असेल तर फिलोडेंड्रॉन आहे तिथे. अँड देन देर आर few varieties of monstera. Monstera is one of my favorite foliage plants. And China doll tree, almost 5.5 feet पेक्षा उंच असं. आणि मोर पोथोज, मोर ॲग्लोनिमियाज. आणि इथे परत आपलं जे ह्याला आय थिंक कोब्रा फंड बोलतात, डेफनबेकिया, and more indoor plant varieties. And here we have some succulents and some begonias, some cacti varieties, and some ficus ginseng varieties. This cactus is beautiful. Agave boltat, I guess ह्याला. And we also have pots, बरेचसे पॉट्सचे व्हरायटीज. सो तुम्हाला ऑलमोस्ट दाखवलेलं आहे. अँड नाव व्हॉट वी आर गॉना डू, पण साठी रोपं साईडला काढणार आहे. वन्स नाव आय हॅव सीन एव्हरीथिंग, आय काइंड ऑफ हॅव फिगर्ड आउट की मला काय घ्यायचं आहे. आणि नाव आय विल जस्ट गो अँड आय विल पिक ऑल दीज प्लांट्स. अँड इफ पॉसिबल इन दिस व्हिडिओ इट सेल्फ आय विल शो यू गाईज की मी काय काय घेतलेलं आहे. स्मॉल प्लांट हॉल. अँड देन वी विल आय नेवर फिल्म लाईक दिस, बट लेट सी, मी खूप आउटडोर एक्सपोजर घेऊन आज फर्स्ट टाइम फिल्म करत आहे of the entire nursery while it's raining. आणि ते जे हे जे झाड आहे, look at the beauty of this plant itself. It looks so good here. And this is some of the outdoor flowering plants. आणि असं बरीचशी मोठी नर्सरी आहे आणि तुम्ही नक्की विजिट करा. And I will show you whatever all the plants that I buy. Calatheas again. Calathea is love, or absolutely adore. ह्याचं पिंक अंडरसाइड्स लुक रिअली नाईस. कॅलेथिया, रॅटलस्नेक बोलतात आय गेस त्याला. दीज आर ऑल कॅलेथिया व्हरायटीज. दे आर व्हेरी हेल्दी अँड थ्रायविंग. एवढं हेल्दी झाडं. लुक ॲट ऑल दीज कॅलेथियास. अँड बर्ड ऑफ पॅराडाईस इज वेल. लुकिंग ॲट दीज, इट्स लाईक की आय वर्क आउट like every single plant that I possibly could, but let's just see what I can get and within a budget, and let's go. Let's get some plants for us. Okay. So I ended up buying lots of plants, but the video is getting too long, so I'll be showing you what plants I got in the upcoming videos. I'm sorry for that I didn't show a plant haul, but it is coming really soon. So stay tuned and thank you so much for watching this video. See you next time.